वन लाईनर सांगतो. 3 तरुण वेगळ्या उद्देशाने एका मोठ्या शहरात येतात मुंबईसारख्या, आणि तिकडे ते एका सिच्युएशनमध्ये अडकतात जिकडे एक अप्पा नावाचा डॉन त्यांच्या मागे लागतो. का कशासाठी? अरे सिनेमा. नमस्कार, मी रोहित हळदीकर. अँथनी नावाच्या मुलाची भूमिका मी यामध्ये करतो. गोव्याचा मुलगा आहे ज्याला मुंबईत जाऊन या इंडस्ट्रीमध्ये चित्रपटसृष्टीत काहीतरी काम करायचं आहे, त्याला ॲक्टर व्हायचं आहे, म्हणून तो गोव्यातून मुंबईत आला आहे. आणि त्याला मुंबईत आल्यानंतर काम मिळवण्याची धडपड, याबरोबर अमर आणि अकबर अशी 2 माणसं भेटतात आणि ते तिघं एका ट्रॅपमध्ये अडकतात आणि त्यातून कशी त्या तिघांची सुटका होती किंवा ते सुटका करून घेतात असा हा चित्रपट आहे आणि असा हा अँथनी आहे. नमस्कार, मी अभिनव बेर्डे. या सिनेमात अमरची भूमिका करतो. आणि अमर मुंबईमध्ये प्रेमासाठी येतो आणि काही खोटं बोलून येतो. हा करिअरसाठी आलेला असतो, अथवा पैशांसाठी आलेला असतो, प्रेमासाठी आलेला असतो. आणि इकडे आल्यावर त्याची कशी फसवणूक होते, कारण त्याचा मार्ग शोधून काढतो, त्याला कशी नवीन मित्र मिळतात, नवीन प्रेम मिळतात, अशी त्याची जर्नी. नमस्कार, मी नक्षत्रा मेंढीकर. माझं या फिल्ममध्ये नाव सुद्धा नक्षत्र आहे. मी एका जर्नलिस्ट, एक रिपोर्टरची भूमिका साकारली या फिल्ममध्ये. आणि आय थिंक बिंग अ रिपोर्टर तुम्हाला फारच ऑन द अप टू द मार्क सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, सगळं जनतेपर्यंत पोहोचवावं लागतं. ही सुद्धा फार ॲम्बिशियस आहे, ऑनेस्ट आहे. तिला सगळ्यात आधी बातमी पोचवायची आहे लोकांपर्यंत. सो त्याच घाईघाईमध्ये मला ही बातमी सगळ्यात आधी मला कव्हर करायची आहे. ह्याच्यात तिच्याकडनं एक चूक होते आणि मग एक खूप मोठा घोळ घातला जातो तिच्याकडनं, जे ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं आहे की बिचारे अमर अकबर अँथनी अडकले जातात त्याच्यात. पण शी इज व्हेरी ऑनेस्ट, त्यामुळे ती एक्सेप्ट करते की तिची चूक झाली आहे आणि त्याच्यातनं ती त्यांना बाहेरसुद्धा काढते त्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग नंतर जे जे हळूहळू गमती जमती होत जातात पुढे अशी ही स्टोरी. मी अमायरा गोस्वामी, मी ॲनाचा रोल करते आहे. ती एक असिस्टंट डिरेक्टर असते. मग ती अँथनीला भेटते, तो ॲक्टर होण्यासाठी आलेला असतो. मग ते जे काही ट्रॅकमध्ये अडकतात आणि ॲना त्यांना कसं वाचवते हे तुम्हाला मूवीजवरून दिसते. मी या मूवीमध्ये सयाजी शिंदे सरांचं नाव काय? माझं नाव आयन दरेकर आहे. मी या मूवीमध्ये सयाजी शिंदे सरांचा मुलगांचा रोल करत आहे. प्राकृत नाव ना कॅरेक्टर. प्राकृत प्रज्ञा बातलावण. रायटर आहेत प्रियदर्शन जाधव, डिरेक्टर योगेश जाधव म्हणजे मी, अभिनव बेर्डे अमरच्या भूमिकेमध्ये, रोहित हळदीकर अँथनीच्या भूमिकेमध्ये, तबस्सुमच्या भूमिकेमध्ये आहेत सायली फाटक, नक्षत्राच्या भूमिकेमध्ये स्वतः नक्षत्र मेडेकर, ॲनाच्या भूमिकेमध्ये आहेत अमायरा गोस्वामी. सो इथे उपस्थितांपैकी ही ओळख झाली. पण अदरवाईज सिनेमामध्ये आहेत सयाजी शिंदे सर त्या वेगळ्या भूमिकेमध्ये, माधव जे आपल्या ताल नाहीत तेही आहेत, अभिजित चव्हाण, अजय जाधव आणि उर्वरित बरेच. आणि त्यात आमचा हा स्टार, तू सांगा तुझं नाव. छान आयन दरेकर. हा सुद्धा छान भूमिकेमध्ये आहे. माझं नाव, या कॅरेक्टरचं नाव तबस्सुम असं आहे आणि मी एक फिमेल कॉन्स्टेबल आहे त्या सिनेमात. येस, थोडक्यात ते. चित्रपटाचं कथानक काय, लाईन काय त्याची?